जय श्रीराम मित्रांनो, आज आपण बनवणार आहे नूडल्स आपण पहिले उकडून घेतलेले आहेत आणि बाकीची रेसिपी तुम्हाला सांगतो मी लवकरच. मित्रांनो, पहिले आपण तेल टाकून घेतले, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट जी काही टाकून घेतलेली आहे आणि ढोबळी मिरची एक कांदा पहिले आपण परतून घेऊ जरा व्यवस्थित. आणि तुम्ही बघू शकता इकडे आपण डार्क सोया सॉस आणलेला आहे आणि रेड चिली सॉस आणलेला आहे आणि शेजवान चटणी आणलेली आहे. तर पहिला आपण कांदा आणि ढोबळी मिरची व्यवस्थित तयार करून घेऊ. थोडासा लालसर कलर आणून घेऊ. मला इथं हॉटेलमध्ये बनते तशी बनणार नाही आहे, ते आपण ट्राय करतो आहे. त्यानंतर मग आपण कोबी टाकलेला आहे. तर कोबी थोडाच टाकायचा जेणेकरून जास्त गिचगिच होता कामा नये म्हणून. आणि बघू शकता थोडासा लालसर कलर आलेला आहे. आणि आता आपण टाकणार रेड चिली पावडर, रेड चिली. हां, आपल्या तिखटच्या हिशोबाने व्यवस्थित सगळे टाकून घ्यावे आणि परत एकदा मस्त की मंद आशेवरती तापून घ्यावं. आणि कायम नक्की प्रत्येक वेळी हलवायचं नाही, हळूहळू हळूहळू हिशोबाने सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून कलर आणि वास व्यवस्थित यायला पाहिजे. कांदा आणि शिमला मिरची शिजलेली आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहे डार्क सोया सॉस. हे चिंग्सचं आहे आणि तेच आम्ही वापरतो सध्या. आणि सोया सॉस पण आपल्या हिशोबाने टाकायचं आहे टेक्स्चर येण्यासाठी. बघू शकताय सोया सॉस टाकल्यानंतर आपण थोडासा परतून घेतल्यानंतर आपण सुट्ट करून टाकतोय म्हणजे गिचगिच व्हावं नाही म्हणून. आणि बघू शकता गॅस जास्त जोरामध्ये आणि फुल प्रेशर असल्यामुळं त्यामुळे गॅस बंद करून नंतर साईडला आम्ही घेऊन ते मिक्स करतोय जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल ते. बघू शकता त्यामध्ये आम्ही सोया सॉस पण टाकले, रेड चिली फ्लेक्स पण टाकून ठेवलेले आणि आता हे टाकतो शेजवान चटणी. काय गॅसवरती ॲक्च्युली पातेलं बारीक असल्यामुळं ते होणं शक्य नाही त्यावरती, म्हणून गॅस बंद करून हे वरच्यावरती आपण हलवून करतोय. आणि त्यानंतर आम्ही परत गरम करेल बारीक गॅस करून. आणि बघू शकताय आम्ही सगळे मिक्स करून परत थोडंसं मंद आशेवरती आपण बारीक गॅस करून तापून घ्यावं थोडंसं, म्हणजे वाफ लागावं म्हणून. थोडंसं आपण कच्चं राहिलं तर कारण एवढ्या छोट्या पातेल्यामध्ये आपण काय जास्त त्याला हलू शकत नव्हतं म्हणून थोडं करून केलेलं आहे. त्यामुळे आपण जर आपले ते टेस्ट करून बघू आणि सांगतो कसं आलं. मस्त छान झालं, तुम्ही पण एकदा करून बघा.